चला मॅचला होती सुरुवात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला जातो. ओ व्हॉट अ फील्ड, जयेश बनसोडे. बघा ज्यांची 2 मॅच नंतर मॅच आहे त्यांनी एका टीमनी कोणीतरी जेवायला या. टीम घेऊन या. हॅलो, नागेशजी पाटील या. नागेशजी पाटील यांचा आवाज आपण या मॅच दरम्यान ऐकणार आहोत. नागेशजी पाटील आपण यायचंय. नाव सांगा, कोण आहे रे इकडे बसायला? नाव सांगत जा. नागेश दादा माहित नाही, नाव सांगा. धावा झालेल्या त्या 5 चेंडूवर 5 धावा. चांगल्याशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी गोलंदाज बघूया. फलंदाज आपल्या संघासाठी मात्र 1 धाव काढतोय आणि एका षटकामध्ये झालेले ते धाव संख्या 6. प्ले बॉईज वर्सेस सर्व्हिस सिलोनचा हा संघ सामना सुरू आहे. चांगली अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावा दिलेल्या आहेत. पाहूया फलंदाज. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि पहिल्याच षटकावर चांगला जोरदार फटका, तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण गोलंदाजाने आपल्या क्षेत्रामध्ये केलेला आहे. निर्धाव असा चेंडू. पाहूया दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू. चांगला असा फटका, मात्र 1 धाव डिक्लरच्या झोन मध्ये मारलेले आहे. 7 धावा झालेल्या आहेत. चांगलीच अशी गोलंदाजी करत आहे. बंटी स्ट्राइकवर आणि नॉन स्ट्राइकवर आहे ते शुभम.
पाहूया आपल्या संघासाठी जोरदार असा फटका आणि आता मात्र गडी बाद झालेला आहे ना, सीमा रेषे बार त्यांनी मारलेला आहे आणि आपल्यामध्ये षटकारचा नाही आहे, चौकार मारायचा होता आणि कॅच आउट झालेला. चांगलाच क्षेत्ररक्षण. वसुविरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग 2025 फुलपाडा गावामध्ये चांगलाच असा सामना रंगतदार झालेला आहे. प्रेक्षकांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे. पाहूया गोलंदाज आपल्या संघासाठी काय करतो आणि फलंदाज आकाश नवीन आणि मात्र आपल्या संघासाठी ते 4 धावा काढण्यास संभव होते पण त्यांनी छक्का मारलाय आणि ह्या सामन्यामध्ये 6 धावा नाही आहेत, 4 धावाच आपल्या नाव आहेत. त्यांनी फलंदाजाची नोंद घ्यायची आहे की आपल्याला चौका मारायचा आहे, छक्का नाही मारायचा आहे. आता नवीन फलंदाज येत आहेत ते सुमित. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. गोलंदाजी मात्र चांगली होत आहे, गोलंदाज आपलं काम करत आहे. बघूया फलंदाज आपल्या संघासाठी आता किती धावा काढतायत ते. 2 चेंडूवर त्यांनी 2 विकेट घेतलेले. पाहूया हॅट्रिकचा चान्स आहे की. आणि आता मात्र सुमितने डिक्लर झोन मध्ये मारलेला आहे, 1 धाव घेतलेली आहे. आणि दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू, धाव संख्या झालेली आहे ती 8. चांगलीच अशी गोलंदाजी करताना गोलंदाज आता मात्र अतिरिक्त धाव दिलेली आहे वाईटच्या रूपांतर. धाव संख्या झालेली आहे ती 9 आणि प्लेस करून 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 10. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 10. सर शुभम आहे ते स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईकवर आहे ते सुमित. पाहूया आपल्या संघासाठी आता आलेला आहे ते जयू. गोलंदाजीवर आपल्या संघासाठी काय करतायत ते जयू, एक नावाजलेला प्लेयर आहे. पाहूया आपल्या संघासाठी मात्र पहिलाच चेंडू त्याने हा वाईट टाकलेला आहे, खराब असा चेंडू आणि त्याचा फायदा झालेला आहे. त्या समोरच्या टीमला 1 धावानी 11 धावसंख्या झालेली आहे ती 11. चांगलासा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव रोखू शकले नाही. जयूला जर फलंदाजाने 3 बाउंड्री मारली तर समर्थ फोटो स्टुडिओ कडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया सुमित आणि पुन्हा असा अतिरिक्त धाव वाईटच्या रूपाने 1 अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 13. खराब अशी गोलंदाजी करताना जयू सारखा चांगला प्लेयर आपल्याला पाहायला भेटतोय, तो थोडा दबावाखाली आहे. जयू सारख्या प्लेयर कडून अशी चूक झाली नाही पाहिजे. 2 जयूला जर 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचे पारितोषिक लागलेले आहेत. समर्थ फोटो स्टुडिओ आणि जय चव्हाण ह्यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक लागलेला आणि जयू सारख्या नावाजलेल्या प्लेयर चुकी करतो इकडे. पहिला तर चौकार लागलेला आहे. पाहूया आता 2 चेंडूमध्ये आणखी 2 चौकार येत आहेत का. चांगली अशी फलंदाजी करताना पाहूया पुन्हा असा चांगलासा चेंडू होता, मात्र आता निर्धाव चेंडू टाकलेला आहे. जयू यांना थोडंसं समजलेलं आहे की आपलं नाव खराब होत आहे. चांगली अशी गोलंदाजी पुन्हा करताना पुन्हा 1 धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 19. शेवटचा चेंडू, 3ऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर पण मात्र 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 20. 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती 20. 2 गडी बाद धावसंख्या झालेली आहे ती 20. शेवटचं षटक घेऊन येत आहेत. बॉलरचं नाव अतुल आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय. आतापर्यंत 20 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू, समोर आहे सुमित, चांगलासा चकवला मातला 22 रुपये.
अतुलला जर 3 चेंडूमध्ये 3 बाउंड्री मारले तर समर्थ फोटो स्टुडिओ कडून 1000 रुपयाचे पारितोषिक समोरच्या फलंदाजाला लागलेला आहे. पाहूया फलंदाज काय करते आपल्या संघासाठी. चांगलासा फटका आणि मात्र गचाट असं शतरक्षण 4 धावा. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. आणि जर का 3 बॉलर 3 विकेट काढला तर जय चव्हाण यांच्याकडनं लायसन बॅच फ्री भेटणार आहे. पूर्ण खर्च जय चव्हाण करणार आहे त्यांचा बॉलरचा. बॉलर निखिल जगताप यांच्याकडनं निशिका. आणि काय होते पाहूया पंचांचा निर्णय काय आहे ते. निशिका यांच्याकडनं जर 2 चौके लागले तर 500 रुपयाचे पारितोषिक. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार. पंचांचा निर्णय काय आहे ते आपण पाहूया. चांगला असा थ्रो झालेला होता. 3 चेंडू धाव संख्या झालेली आहे ती 25. चांगली अशी फलंदाजी तेवढीच चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण हे फुलपाडा नगरामध्ये पाहायला भेटत आहे प्रेक्षकांना. नवीन बॅट्समॅनचं नाव काय आहे. शेखर फलंदाजीला आले आहेत. चांगली प्लेस करून 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 26. चौथ्या षटकाचा 4 चेंडू झालेले. शेवटचे 2 चेंडू बाकी शिल्लक आहेत. पाहूया फलंदाज आपल्या संघासाठी किती धावा घेतात आणि गोलंदाज आपल्या संघासाठी किती धावा रोखतायत ते. चांगला असा सामना फुलपाडा नगरीमध्ये रंगलेला आहे. प्रेक्षकांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे. पाहूया गोलंदाज आपल्या संघासाठी. तेवढंच फलंदाज 1 चेंडू आणि फलंदाजासाठी 4 धावा. पाहूया 1 चेंडू फलंदाज किती धावा काढतात. आणि चांगलं असं पत्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज हा बाद झालेला आहे. अल्पेश 11 आणि हेमन 11च्या कर्णधारांनी त्वरित टॉस का बॉसच्या जवळ यायचं आहे. त्यांचा टॉस उडवण्यात येणार आहे. लवकरात लवकर दोन्ही कर्णधारांनी इकडे यायचं आहे. अल्पेश 11 आणि गडी बाद झालेला. धावचीत झालेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 27. पाहूया 1 धाव मात्र रोखू शकले नाही आणि धाव ही पूर्ण झालेली आहे. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती पंचांनी 1 धाव. धाव संख्या झालेली आहे ती 28. विजयासाठी 29 धावाचं लक्ष्य. प्ले बॉयज टीमला 28 चेंडू मध्ये 29 धावा. 24 चेंडू मध्ये 29 धावाचं लक्ष्य. हेमंत 11 आणि अल्पेश 11च्या कर्णधारांनी त्वरित तिकडे स्टेजवर यायचं आहे. टॉस क्या बॉस मध्ये सिद्धेश बडंबे यांनी टॉस उडवण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. सिद्धेश बडंबे आणि विजयासाठी धावा आहेत त्या 29. 24 धावामध्ये 24 चेंडू मध्ये 29 धावाचं लक्ष्य समोरच्या संघासाठी. पाहूया फुलपाडा प्रीमियर लीग 2025 PPL आपल्या फुलपाडा गावातल्या सर्व खेळाडूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पाहूया अक्षय गांगण संघाचा पहिला शतक आणि पहिला चेंडू आपल्या संघासाठी काय करतात ते. अक्षय गांगण आपल्या संघासाठी. अल्पेश 11नी टॉस जिंकलेला आहे.
अल्पेश शिलवण ह्या संघाने टॉस क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पाहूया अक्षय गांगण आपल्या संघासाठी संघाचा पहिला शतक आणि पहिल्या षटकाचा पहिला चेंडू आणि समोर आहे ते फलंदाज निखिल आपल्या संघासाठी. निखिल काय करतात ते अक्षय गांगण षटकाचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर निखिल आणि निखिलने मात्र एक डिक्लेअर झोन मध्ये एक धाव संख्या झालेली आहे ते एक चेंडू एक धाव. चांगलीच अशी गोलंदाजी करताना अक्षय गांगण हेही नावाजलेले सिद्धेश बडंबे यांच्याकडून सिद्धेश वारंग यांना मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट द्यायचा आहे. त्यांनी मंचावर यायचं आहे आणि चांगला असा फटका मारलेला होता. तेवढं चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेली आहे ती दोन चेंडू 2 धावा. पाहूया अक्षय गांगण तिसऱ्या चेंडूवर मात्र प्लेस करून डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला ढकललेला आहे आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 3. पहिलं शतक चालू आहे. पहिल्या शतकाचे 3 चेंडू संपलेले आहेत. उर्वरित 3 चेंडू मध्ये पाहूया अक्षय गांगण आपल्या संघासाठी काय करतात आणि फलंदाज आहे ते आपले जयू. पाहूया आपल्या संघासाठी चांगलेसे एक नावाजलेला प्लेअर आहे तो. जोरदार असा फटका मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव रोखू शकले नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 4. पहिल्या षटकाचे 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 4. पाहूया चांगली अशी गोलंदाजी करताना अक्षय गांगण आपल्या संघासाठी तेवढंच चांगलं फलंदाजी करताना फलंदाज मात्र पाहूया निखिल 5वा चेंडू आणि मात्र 5व्या चेंडूवर प्लेस करून डिक्लेअर झोन मध्ये ढकललेला आहे. एक धावेत वाढ. धावसंख्या होते ती 5 चेंडू. धावसंख्या झालेली 5. संघाचा पहिलाच शतक चालू आहे अक्षय गांगण यांच्याकडून आणि पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू 5 धावा. पाहूया जयू आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि चांगला असा फटका मारताना आता मात्र काय चेंडू रोखू शकले नाही आणि धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती चौका. धावसंख्या झालेली 9 पहिल्या षटकाचा आणि मात्र शेवटचा चेंडू हा अक्षय गांगण. काही आपल्या संघासाठी धावा त्यांनी 4 दिलेले आहेत आणि जयू यांनी आपल्या संघासाठी चौकार मारून 4 धावा पटकावलेल्या आहेत. थोडासा शेवटच्या चेंडू मध्ये अक्षय गांगण थोडासा कमी पडलेला आहे आणि जयू आपल्या संघासाठी पुरेपूर त्यांनी त्याचा फायदा उचललेला आहे. पहिलं शतक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 9. चांगली अशी फलंदाजी करताना आतापर्यंत प्ले बॉईज संघा पहिल्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा पटकावलेल्या आहे. आकाश चांगला असा फटकाने चौकार. पहिल्याच चेंडूवर आकाशच्या चौकार मारलेला आहे. अक्षय गांगण यांना काही तो चेंडू समजलेला नाही आहे आणि खराब अशी फिल्डिंग करताना धावसंख्या झालेली आहे 13. संघाचं दुसरं शतक आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर निखिल यांनी चौकार मारून आपल्या संघासाठी धावसंख्या वाढवलेली आहे ती 13. पाहूया दुसरा चेंडू मात्र प्लेस करून चांगली रणनीती. एक धाव. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत भर होते ती धावसंख्या होती ती 14. दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू. पाहूया तिसऱ्या चेंडूवर जयू आपल्या संघासाठी काय करतायत. चांगली अशी फलंदाजी होत आहे. जोरदार असा फटका आणि कॅच सोडलेला आहे. जयू यांना एक जीवदान भेटलेला आहे. निर्धाव असा चेंडू मात्र क्षेत्ररक्षण कॅच सोडलेला आहे. जर कॅच पकडला नसता तर बाहेर गेला असता चेंडू आणि गडी बाद झालेला असता. पण त्या क्षेत्ररक्षणाला काही चेंडू समजला नाही. कॅच पकडण्याच्या याच्यामध्ये त्यांनी कॅच सोडलेला आहे आणि जयू यांना जीवदान भेटलेलं. पाहूया जयू आपल्या संघासाठी काय करतायत ते. 15 चेंडू मध्ये 15 धावाची आवश्यकता प्ले बॉईज ग्रुप संघाला. जयू 15 चेंडू 15 धावा विजयासाठी.
संघाचं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाचा चेंडू झालेला आहे ते मात्र 3. पाहूया चौथा चेंडू. चौथा चेंडूवर मात्र प्लेस करून एक धाव पूर्ण केलेली आहे जयू यांनी. धाव संख्या होते ती 15. चांगली अशी फलंदाजी, तेवढी चांगली. फक्त पहिला चेंडू वगळताच पहिल्या चेंडूवर चौकार लागलेला होता. दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसरा निर्धाव आणि चौथा एक धाव. पाहूया पाचवा चेंडू. पाचव्या चेंडूवर गोलंदाज मात्र प्लेस करून डिक्लर झोन मध्ये एक धाव पूर्ण केलेली. धाव संख्या होती ती 16. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकाचा दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. पाहूया जयू आपल्या संघासाठी. धाव संख्या झालेली आहे ती 16. चांगली अशी फलंदाजी करताना जयू यांना एक जीवदान भेटलेलं आहे. त्या जीवदानाचा काय फायदा उचलतात पाहूया जयू आपल्या संघासाठी. मात्र जोरदार फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव रोखू शकले नाही. धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 17. दुसऱ्या षटकानंतर धाव संख्या झालेली ती 17 आणि 2 षटक मात्र संपलेली आहेत. आणि विजयासाठी पाहिजे ते 12 चेंडू 12 धावा. पाहूया प्ले बॉय संघ विजयासाठी 12 चेंडू 12 धावा. चांगली अशी फलंदाजी करताना तेवढी चांगली गोलंदाजी पण होत होते, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र जयू यांना जीवदान दिले ते त्यांना भारी पडणार आहे. जयू सारख्या प्लेयरचा त्यांनी कॅच झेल केला नाही. अतिशय चांगल्या पद्धती आणि शिस्त पद्धतीने सामना फुलपाडा येथे सुरू आहे. फुलपाडा प्रीमियर लीग 2025 तुम्ही कालच पाहिलं असेल. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी एक मस्त झालेली होती आणि नालासोपारा साई श्रद्धा ह्या टीमने हा चषक घेतलेला होता. आणि आज चालू आहे ती फुलपाडा प्रीमियर लीग 2025 आता आलेला आहे ते अशोक किनी. पाहूया आपल्या संघासाठी विजयासाठी 12 चेंडू मध्ये 12 धावा अशोक किनी. पाहूया समोर आहे जयू संघाचं तिसरं शतक घेऊन आलेले आहे ते अशोक किनी. आपल्या संघासाठी काय करतायत ते चांगले असे गोलंदाजी आहेत ते. आपल्या समोर आहेत ते जयू. 1 नव्हे तर 2 नव्हे तर 3 आणि समोर आहे तर जयू. पाहूया लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. टायमाचे इथे टाइम आहे आणि चांगला असा फटकाने पहिल्या चेंडूवर मात्र चौकार मारलेला आहे जयू. अक्षय किनी यांचा अशोक किनी यांच्या पहिल्या चेंडूवर जयू यांनी चांगला असा चौकार मारून आपल्या संघासाठी 4 धावा पटकावलेल्या आहेत. 21 धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 21. चांगली अशी फलंदाजी करताना जयू. समोर आहेत अशोक किनी संघाचा तिसऱ्या शतक घेऊन आलेला आहे. तिसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू. पाहूया जयू पुन्हा असा जोरदार फटका आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार मारलेला आहे. आता सामना एकतर्फा जाताना प्ले बॉईज कडून विजयासाठी 4 धावा. फक्त 10 चेंडू मध्ये 4 धावाची आवश्यकता आणि पुन्हा असा जोरदार फटका, तेवढं चांगलं सेक्शन निर्धाव असा चेंडू. मात्र 2 चेंडू खराब टाकले अशोक किनी यांनी. पाहूया जयू पुन्हा असा खराब असं क्षेत्ररक्षण आणि 4 धावा आणि संघ हा विजयी झालेला आहे. प्ले बॉय संघ विजयी संघ. पुढील संघ सामना आहे ते अल्पेश 11 आणि हेमन 11 ह्या दोन्ही संघांनी लवकरात लवकर आपले सामना सुरू करायचा आहे. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी तसंच फुलपाडा प्रीमियर लीग 2025 आज फुलपाडा नगरीमध्ये हा सामना सुरू होत आहे. फुलपाडा गावामधले सर्व खेळाडूंनी हा सामन्यामध्ये भाग घेतलेला आहे. चांगली अशी फलंदाजी, चांगली अशी गोलंदाजी, तेवढंच चांगलं हे क्रिकेटचं मैदान. आपल्या जीवदानी माऊली क्रिकेट क्लबच्या प्लेयरने चांगलंसं असं मैदान तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे.
आणि त्या मैदानावर तुम्ही चांगल्या प्रकारे आपला